ATV न्यूज मध्ये आपले स्वागत आहे। आपण पाहत आहात आदिवासी न्यूज वार्ता मध्ये परिसरातील क्रीडा, शैक्षणिक, राजकीय व इतरही घडामोडी। आता पाहूयात सविस्तर वृत्त। आदिवासी न्यूज वार्तासाठी नंदकुमार तोटेवाड। नमस्ते माहूरकर। सारखणी व आदिलाबाद रोडवरील बोथ फाटा ते पिंपळगाव दरम्यान मोठ्या प्रमाणात खड्डे पडले होते। संबंधित विभागाकडून काही ठिकाणी तात्पुरती डागडुजी करण्यात आली असली तरी मांडवी येथील दिव्य ज्योती इंग्लिश मीडियम स्कूल पासून ते कनकी फाट्यापर्यंतचा रस्ता अद्यापही अत्यंत खराब अवस्थेत आहे। या मार्गावर अवजड केटीसी वाहनांची सातत्याने वाहतूक सुरू असल्याने रस्त्यावर गुडघ्या एवढे खोल खड्डे पडले असून हा रस्ता अपघात प्रवण ठरत आहे। आतापर्यंत या रस्त्यावर शेकडो अपघात घडल्याची नोंद असून अनेक नागरिकांना गंभीर दुखापती झाल्या आहेत। स्थानिक नागरिकांच्या म्हणण्यानुसार या मार्गावर धावणाऱ्या केटीसीच्या मोठ्या वाहनांचे चालक अनेक वेळा लहान वाहनांना साईड न देता बेदरकारपणे वाहन चालवतात। त्यामुळे अपघातांचे प्रमाण वाढत असल्याचा आरोप केला जात आहे। दरम्यान काल सरस विद्यालयाचे शिक्षक कुणाल राठोड हे शाळेत जात असताना खड्डे चुकवण्याच्या प्रयत्नात समोरून येणाऱ्या केटीसी ट्रक समोर आले। यावेळी त्यांची दुचाकी खड्ड्यात आदळून अपघात झाला। सुदैवाने मोठी जीवितहानी टळली असली तरी या घटनेमुळे पुन्हा एकदा रस्त्याच्या दुरवस्थेचा मुद्दा ऐरणीवर आला आहे। इतक्या गंभीर परिस्थिती असूनही संबंधित सार्वजनिक बांधकाम विभागाकडून ठोस उपाययोजना करण्यात येत नसल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे। या रस्त्याची तातडीने दुरुस्ती करून सुरक्षित वाहतुकीची व्यवस्था करण्यात यावी अशी मागणी नागरिकांकडून होत आहे।